प्रचाराचा शेवटचा रविवार. सुनेत्रा पवारांनी काय केलं? सुनेत्रा पवारही अजितदादांसारख्या रस्त्यावर उतरल्या. कुणी फोटो काढले, कुणी पाया पडलं. सुनेत्रा पवारांच्या सकाळच्या दौऱ्यावेळी काय काय घडलं? अजित पवार यांच्या निधनानं रिक्त झालेल्या बारामतीत पोटनिवडणूक होतीये. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. 23 एप्रिल रोजी इथं मतदान होत आहे. या प्रचारासाठी हा शेवटचा रविवार असल्यानं सुनेत्रा पवार सकाळीच बारामतीकरांच्या भेटीसाठी आल्या. यावेळी सुनेत्रा पवारांनी कुणाची भेट घेतली? अचानक आलेल्या चिमुकल्याला त्यांनी काय प्रश्न केला? सुनेत्रा पवारांची भेट घेत सोबत फोटोसाठी रीक का लागली होती? या भेटीगाठींवेळी नेमकं काय घडलं? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक होतीये. त्यासाठी प्रचाराचे काहीच दिवस शिल्लक आहेत. रविवार असल्यानं सुनेत्रा पवारांनी प्रचार दौऱ्यात बारामतीकरांची थेट भेट घेतली. यासाठी सुनेत्रा पवार सकाळीच बाहेर पडल्या. यावेळी सुनेत्रा पवारांनी महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी बारामती स्वच्छ ठेवणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसोबत चहा पीत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी काय घडलं पाहूया. यानंतर सुनेत्रा पवारांनी जवळच्या बागेत फेरफटका मारला. यावेळी सकाळी फिरायला आलेल्या लोकांनी सुनेत्रा पवारांसोबत फोटो काढण्यासाठी रांग लावली होती. इथं सुनेत्रा पवारांना एक चिमुकला भेटला. त्यावेळी काय घडलं पाहूया. यानंतर सुनेत्रा पवारांनी जवळच बॅडमिंटन खेळणाऱ्या एका ग्रुपची भेट घेतली. मतदान करण्याचं आवाहन करताना सुनेत्रा पवार काय म्हणाल्या पाहूया. तुमच्या मनातले दादा आणि सतत प्रभाव टाकणारे दादा आपल्या क्षणोक्षणी, त्यांच्याच प्रभावात मी पण वाढले. मला इतकं कन्फ्यूज होत्या. मला तर कुठल्या गोष्टी बघितल्या मला खूप फील होत. मी ज्या दिवशी त्या दिवशी नाशिकला होतो मला इतकं फील होतं. त्यावेळेस मला आठवण सगळ्यांची अवस्था तीच आहे. मला खूप वाईट वाटतं. मला असं हवतच नाही की त्याच्यामुळे आपल्याला दादा सतत टिकून ठेवायचे आपल्याला. मला म्हणायचं तू माझा अल्पसंख्येचा कार्यकर्ता रियाज, तू काय मला खूप फील होते. बघितल्यावर तुम्हाला मला खूप वाईट वाटतं या गोष्टी सगळे. आता नियतीच्या हातात सगळ्या गोष्टी असतात, आपल्या हातात नसतात. नाही तर आपण कधीच अशी वेळ येऊ दिली नसते आपल्यावर. पण आता आपण आपल्या सगळ्या गोष्टींमधून आपण दादांची जी अपूर्ण स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे. आणि आपल्या परीनं तुम्हाला माहिती तुम्हाला काय करायचं. मी एवढं सांगू म्हणजे इच्छिते तुम्हाला सगळ्यांना की दादांसारखं नाहीच, पण नक्की प्रयत्न करायचं. मला आमचा पूर्ण विश्वास होतो. आणि तुमच्याशिवाय काहीही करू शकणार नाही कोणीच. तुमचा पाठिंबा असेल तरच आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीमागे आहोत. पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीमागे आहोत. आम्ही तुम्हाला कदापि सोडणार नाही, कधी सोडणार नाही. तुम्हाला ज्या माणसाने आमच्यासाठी पूर्ण आयुष्य वेचलं त्या व्यक्तीसाठी आम्ही तुम्हाला कधीच सोडणार नाही. आमचा सर्व तरुणाचा पाठिंबा तुमच्या पाठीशी राहील काय. भावनिक म्हणून नाही. ठीक आहे, धन्यवाद. बारामतीकरांनी सगळ्यात नेहमी प्रत्येक ठिकाणी विक्रम केलेले आहेत. तुमच्यावर अवलंबून आहे. नक्कीच होईल, नक्कीच. आम्ही माळेगावकर 100% तुमच्या पाठीशी. सगळे झाले प्रत्येक बारामतीकरांना, इथला असेल बाहेर असणार असेल कुठलाही असेल. ठीक आहे.
अशा प्रकारे दिवंगत अजित पवारांसारख्या थेट गाठी भेटी घेत सुनेत्रा पवारांनी मतदानासाठी आवाहन केलं. बारामती पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होत आहे, तर 4 मे रोजी निकाल लागणार आहे. या सगळ्या प्रचार दौऱ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.